आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्री आई कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवण त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील। मौमेना होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदो ऐसे भले तर देव कासेची लंगोटी नाताळाची माती हनुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एकमुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोला छत्रपती श्रीमंत स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की। चला, आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण माझ्या मातांनो, माझ्या बंधूंनो आणि माझ्या युवकांनो, आपल्या नजरेतून हे व्याख्यान आहे, आपल्या नजरेतून आजचं हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही। कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, विचारवंतांचे विचार प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत गेला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत गेला नाही, आपल्यामधला माणूस जागा झाला नाही। कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी। प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, लक्षात घ्या, पण बोटावर मोजणे एक पद्धत माणसं आज जिवंत राहिले। कारण आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो, आज या मातीमध्ये माझ्या लेकींच्या शरीराचे तुकडे होतात, आज या मातीमध्ये 17-18 वर्षाचा पोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेतात, हत्तीसारख्या वाघासारख्या बापाला कुत्र्यासारखं लाचार करतात का? कारण आमच्या मधला माणूस जागा झाला नाही। हे पोरांनो, तुम्हाला ही माती कळाली का? अरे ही माती आहे माझ्या बुद्धांचे, ही माती आहे माझ्या महावीरांचे, ही माती आहे माझ्या छत्रपती शिवाजी राजाचे, ही माती आहे माझ्या गाडगे बाबांचे, ही माती आहे माझ्या बाबासाहेबांचे, ही माती आहे माझ्या रमाईची, ही माती आहे माझ्या सावित्री माईची, ही माती आहे माझ्या महात्मा ज्योतिराव फुले यांची। अरे कोण छत्रपती शिवाजी राजा? कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा। ही माती आहे। मग या मातीमध्ये आज ही 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो का? होतो कशासाठी होतो? कारण आमच्या मधला माणूस जागा झाला नाही, आणि म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे। हे कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात। ते परिवर्तन म्हणजे आजचा हा दिवस आहे, लक्षात घ्या। आणि हे परिवर्तन जर जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय आहे याची जाणीव आम्हाला झाली पाहिजे। कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या महामानवांनी, ज्या क्रांतिकारकांनी, ज्या समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी काहीतरी केलं, त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं? ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं? आणि ज्या बापानं मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं? ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीने मला उभं केलं, माझ्या पंखांना बळ दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं? आणि ज्या शिवधर्माचं नाव, ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावर घेतो, त्या राष्ट्रासाठी मी काय केलं? याला म्हणतात, लक्षात घ्या, कृतज्ञता। या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आवजी जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी विचाराचा आणि रक्ताचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नावं माझ्या कानावरती आली, आपल्या कानापर्यंत पोहोचले। पण जय जयकार झाला कसा झाला? बिंबीच्या देठापासून झाला नाही, अंतरंगापासून झाला नाही। आज बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, लक्षात घ्या, माझ्या आवजी जाऊला स्मरून आणि छत्रपतींना स्मरून सांगतो, ज्या वेळेला या महामानवांची नाव आमच्या कानावरती येतील, ऐका रे, ज्या वेळेला
या महामानवांची नाव आमच्या कानावरती येतील त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत. लक्षात घ्या, आज आमची मान अभिमानानं उंच आहे. का? कारण का? यांच्या बलिदानामुळं. यांचा जय जयकार कसा झाला माझ्या मातानं, या ब्रह्मांडानं, या निसर्गाने एवढं सुंदर आम्हाला शरीर दिलेलं आहे. या शरीराला दोन हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, चेहऱ्यावरती एक तेज असलं पाहिजे. एक हे माझे महापुरुष आहेत, हे माझे राष्ट्रपुरुष आहेत, यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघायचं. अगदी तसाच तेज आमच्या चेहऱ्यावरती पाहिजे. पाठीचा कानात ताट, दोन्ही हात इथं, आणि हा आसमंत सारा आज दुमदुमून गेला पाहिजे. असा गगन भरारी जय जयकार आज आपल्या अंतरंगापासून आला पाहिजे. चला सगळ्यांनी पाठीचा कानात ताट ठेवायचा आहे, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी खांद्याजवळ ठेवायच्या आहेत. कडा चेहरा उभी राहिलेली काय साखरपुड्याला आलाय? कल वाजवून देत आहे माझं. सगळ्यांच्यासाठी हा नियम आहे. सगळ्यांनी जो जो या देशामध्ये राहतो, जो जो या राष्ट्रामध्ये राहतो, त्या सगळ्यांनी जय जयकार करायचा आहे. चला पाठीचा कानात ताट ठेवायचा आहे. कॅमेरे सगळीकडे इकडे फिरव रे. जय जयकार कसा होतोय जरा बघू दे सगळ्या माझ्या महाराष्ट्राला. जोरात झाला पाहिजे. काय लोकांना अजून पाठीमागं वाटतंय मी एकटीनं जय नाही म्हणलं, ह्याला कुठं काय कळतंय, गर्दीत मी गप्पच मोदळा घेऊन बसते. आईची शपथ सांगतोय, बाबासाहेबांची आण आहे आपल्याला, आपल्या जिभेवर वाचसिद्धी आहे. काय जे आपण बोलतो ते 100% होतं. चुकून जर एखाद्याला शाप दिला, आपला शाप 100% लागतो. आणि आज नवीन वर्षाचा शाप असा आहे, जो कोणी अंतरंगापासून महामानवांचा जय जयकार करणार नाही, उद्याचा दिवस ते काय बघत नाही. अर्ध्या तासात त्याच्या छातीत कळ येईल, एका तासात त्याचा कार्यक्रम उरकला. डॉक्टर नाडी बघून सांगतील ह्याचा काय उपयोग नाही, घरला घेऊन जावा. उद्याचा दिवस तू बघत नाही, जिथं गणपती बसवत होतास त्याच्या वर तुझा फोटो. कर ना शायनिंग कोणी मारायचं नाही. जय जयकार सगळ्यांनी जोरात झाला पाहिजे. चला हा पाठीचा गाणं ताट. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज के. क्या बात आहे. आता असाच जोश ठेवायचा. येणारा एक तास बघा चेहऱ्यावर किती तेज आलं मातानं. बघा आता चेहरा कसा बोलला. एवढी वर्ष 150 टन फेरीन लावली थापलीचा काय उपयोग झाला का? जसा हाय असाच नुसतं. एवढी वर्ष थापलीचा काय उपयोग झाला? आता बघा चेहरा कसा खोलला. आता घरी जाताना पण असं जायचं, टना टना उड्या मारत जायचं. सगळ्या माता भगिनी तुम्हाला अगोदर हात जोडून सांगतोय, टेन्शन घ्यायचं नाही. नवऱ्याला घरी सांगून आला होता 12ला सुरू होतंय, 1ला संपतंय, आलेच हो. आता वाजला, आता सुट्टी नाही, 4 पर्यंत घरी जाता येत नाही. नवरा फोन सारखा करणार, कुठायच गा कुठायच गा कुठायच गा कुठायच गा. त्याच्या फोनकडे बघायचं नाही, फोन कटच करून टाकायचा त्याचा. आणि घरी जाताना टन्ना टन्ना उड्या मारत नवरा पुढा आला, त्याला म्हणायचं चल बाजी ठावा आणि दे म्हणायचं जरा. असं वाघिणी सारखं आज घरी जायचं. आलं का लक्षात? आणि नवरा बाजूला नाही झाला, काही नवरं लय वांड असतात, बाजूला होत नाही. मग काय करायचं तायडे, तुला मी सांगतो बघ. सांगलीवरून आले ना, भगवंताने एवढे लांब केस कशाला दिले तुला? काय पुतळा बांधून उपालन करायचंय त्याच्यात? केस सोडायचे, नवऱ्याजवळ जायचं, डार्लिंग म्हणायचं, घर घालून फिरवायचे. 2 त्याच्या नाकात गेले पाहिजे, उलटच पडलं पाहिजे ते. आलं का लक्षात? आणि तुमच्या नवरा बायकोचे भांडणं लागल्यावर सासू लगेच येणार बघ. सासू पळत आले की सासूकडे बघायचं. नेहमी सारखा सासूकडे बघून करायचं नाही. नेहमी सासूकडे बघून कसं करता? नाक मुरडता, करता. सासूला बघून बोट मोडता, आज तसं करायचं नाही. आज सासूकडे बघायचं, नाच करायचं. आत्या माफ करायचं. सासूच्या गालाचा मुका घ्यायचा. सासू खाली पडली पाहिजे. नवीन वर्ष सुरू झालंय, खाली पडल्यावर तिला सोडायची नाही, ट्रिपल मुक्का घ्यायचा दुसऱ्या गालाचा. आत्या माग करायचं आणि आनंदाने जगायचं. कारण का? आज समजावून सांगायला आलोय तुम्हाला बाप, आज समजावून सांगायला आलोय तुम्हाला आई. माझा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा संघर्ष तुमच्या काळजामध्ये पेरायला आलोय, लक्षात घ्या. आणि म्हणून सांगतोय आज आपण अतिशय आनंद आहे. नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे, या मातीमधून झालेली आहे. याच मातीमध्ये 10-15 वर्षापूर्वी मी संघर्ष केलेला होता, लक्षात घ्या. त्याचं फळ म्हणून आज हा वसंत अंकारे या मातीमध्ये उभा आहे. आणि आज मला कुठलाही तणाव नाही, कारण रोज 20-25 हजार पोरांच्या समोर मी उभा असतो. 25 हजार लेकर. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही, लक्षात घ्या. झाडावरचा पक्षी सुद्धा उठत नाही. आजकाल तर जनावर सुद्धा
आईची शपथ घेऊन सांगतो, जनावर सुद्धा माझ्या व्याख्यानाला येतात, कुत्री मांजरं रडत बसतात, डोळ्यात अश्रू आहेत, युट्यूबला जाऊन बघायचं, एवढी पक्कड आपली व्याख्यानावरती आहे. पण इयत्ता 1ली ते 4थीचं कार्ट जर माझ्या समोर आलं तर मात्र माझा हातपाय लटलटायला लागतात, कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. महाराष्ट्रातलं मोठं मोठं वक्ता यांनी पळवून घालवलं, अनेकांची प्रवचनं पाडली या कार्ट्याने, शिक्षकांच्या तोंडाला तर फेस आणला यांनी. रत्नागिरीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात माझं व्याख्यान होतं, असाच नटून थटून बसलेलो होतो. एक मॅडम पर्स लावून अशा डुलत डुलत माझ्या जवळ आल्या, मला म्हणाल्या, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं काय ग माते, काय तुझ्यावर अन्याय केला? तर ती माता म्हणे, सगळ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली आणि आमच्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही. म्हणलं माते कोणतं ग तुझं युनिट? तर माता म्हणते, लहान गट मोठा गट आणि इयत्ता 1ली ते 4थीचं माझं युनिट, मी त्याची मुख्याध्यापिका आहे. मी म्हणलं पोरांच्या सहित तशीच गोव्याला पिकनिकला जा, पण माझ्या समोर तू काय बसायचं नाही लेकरं घेऊन. मॅडम लय हुशार होती, मॅडम मला म्हणाले, सर पुढं बसत नाही, पाठीमागे बसलं तर चालेल का? मग मात्र मी म्हणलं ठीक आहे पाठीमागे बस, पण 20 फूट लांब पोरं बसवायची, एक शिक्षक हातामध्ये काटे घेऊन बसाव, आणि जर पोरांनी दंगा केला हातातला माईक खाली ठेवणार मी निघून जाणार बघ. हा मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, चांगली 100-150ची गँग घेऊन आल्या. माझा हात पाय लटलटायला लागलं, पण मी ठरवलं पाठीमागं आपण अजिबात बघायचं नाही. मग व्याख्यान सुरू झालं. आज युट्यूबला जायचं, तुमच्या बंधूचं नाव टाकायचं, हजारो व्हिडिओ येतात. असाच खुर्चीवरती मी उभा असतो, एक पाय असाच खुर्चीवरती असतो आणि लेकरांच्या छताडावर तांडव करत त्यांच्या काळजामध्ये बाप आणि आई मी पेरत असतो. व्याख्यान रंगलेलं होतं, लाकडाची खुर्ची होती, असाच खुर्चीवर मी उभा होतो. प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये अगदी रमून गेलेला होता आणि पाठीमाग बसलेलं एक 1लीचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणाला आजचं माहिती नव्हतं. जसं व्याख्यान रांगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं, खालनं मला म्हणताय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर वरनं खाली उडी टाकली, कारण 3 कॅमेरा मागून सुरू होता, आपण रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव तुमचा फाटलेला नकाशा आता घराघरात पोहोचला. हळूच माझा हात लावला, बघितलं तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र एवढं मोठं डोळं त्या लेकराकडे केलं. म्हणलं हे नालाय का, कुठं फाटल्या रे? तर कार्ट मला म्हणते कसं फसवलं, थोबाड फोडेन. म्हणलं तर एक तर कार्ट एका आईच्या मांडीवर बसलं होतं, गोरं गुमट होतं, 4 वर्षाचं होतं. हळूच हसायचं, माझ्याकडे बघायचं आणि आपल्या आईला म्हणायचं, मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्यानंतर मला एवढा आनंद झाला. म्हणलं वा, या कार्ट्याच्या मातीमध्ये आपण आलोय आणि याला आपल्यामध्ये बॉब्स दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणतंय. वा वा वा. जरा मिशीला हात लावला, लेकराच्या डोळ्यात डोळं घातलं आणि म्हणलं कायरं वाघ्या, कायरं वाघ्या म्हणायचा अवकाश. कार्ट खालनच मला म्हणालं, हे बॉब जरा इकडे ये, इकडे ये. म्हणल्यानंतर त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मग मात्र मी उठलो. म्हणलं का ग भगिने, एवढा सुंदर माझा भाचा आहे, मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरात आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की. तर ती ताई मला म्हणाली, दादा गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 1.5 लिटर पाणी पिलं, पुन्हा काय या कार्ट्याकडे मी बघितलं. अशी आमची कार्टी. पण राष्ट्राच्या मातीमध्ये मी आज फिरत आहे बघ, महाराष्ट्रच नाही तर अखंड राष्ट्र. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगून जातात, या कवळ्या काळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये लिहिलेलं आहे, या राष्ट्रपुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं घेतलेला आहे? या कवळ्या काळ्यानं माझी. पण त्या कवळ्या काळ्या या राष्ट्राच्या शाळेच्या 4 भिंतीत शिकत असलेल्या त्या कवळ्या काळ्या मातानो, तुमच्या पोटाला आलेलं ते लेकरो, 4 भिंतीमध्ये वाढत असलेलं ते लेकरो, या कवळ्या काळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी. पण आमचा दृष्टिकोन चुकला, आमचा माझा माणूस कुठेतरी हरवत चालला. आमचा माणूस कुठेतरी हरवत चालला. आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ, छत्रपती शिवाजी राजा तुझ्या काळजामध्ये पेरणार आहे बघ, माझा बाबासाहेब आणि बाप तुझ्या काळजामध्ये पेरणार आहे. आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. वसंत हंकारे आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला, वसंत हंकारे आला आणि फक्त आमचं मनोरंजन करून गेला, असं होता कामा नाही मातानो. म्हणून आज तुझ्या समोर आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकणार आहे बघ. मानवा पेटला पाहिजे, आज तुझ्या मधला माणूस जागा झाला पाहिजे. बाबासाहेबांचं बलिदान तुला कळायला हवं पोरा. आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. जीव तोडून तुला सांगतोय, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, तुझं वय कितीही वर्षाचा असू दे पोरा, तुझं वय कितीही वर्षाचा असू दे, तुझं वय 40 वर्षाचा आहे, तुझं वय 45 वर्षाचा आहे, तुझं वय 25 वर्षाचा आहे, तुझं वय 20 वर्षाचा आहे. हे काम करायचं बघ, हे काम करायचं. आज पळत पळत घरी जायचं माझ्या पोरानं.
आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ पोरा. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. हे काम तू आजपर्यंत कधी केलं नाही, पण आज करायचं माझ्या लेकरा. आज बाबासाहेबांची आण आहे तुला, छत्रपतींची आण आहे तुला. तुझ्या माझा माणूस जागा झाला पाहिजे बघ पोरा. आज पळत पळत जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा. माझ्या लेकरा, जो प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाहीस, पण आज आईला विचारायचा. आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला पोरानो. पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला, तो आई बाप मात्र कुठं तर आज वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. पळत जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा आहे. आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. या 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस, त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. हे पोरानो, आज पळत पळत जायचं आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा. आणि माझ्या लेकरा, ज्या क्षणाला तू हा प्रश्न तुझ्या आईला विचारशील, तिच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल बघ, हंबरडा फोडल बघ, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ. हे पोरानं, कारण 9 महिने 9 दिवस आहे. 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला तिच्या उदरामध्ये ठेवत असते, जेव्हा ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरानो. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. एवढ्या अनंत यातना त्या आईला होत असतात तुम्हा मला जन्म देताना. पोरानो, आईची ही वेदना आम्हाला कळाली का? अरे अनेक अवघड गणित, अनेक अवघड गणित फळ्यावरची आम्ही सोडवली पोरानो, पण आईच्या या वेदनेचं गणित मात्र आम्हाला कधीच कळालं नाही पोरानो. आईच्या या वेदनेचं गणित मात्र आम्हाला कधीच कळालं नाही. हे पोरा, म्हणून आज बाबासाहेबांची शपथ आहे बघ पोरा, तुला जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण सांगतो बघ पोरा. आज सांगतो पोरा, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण आई बाप मात्र वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून पोरा, आज तुला जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण सांगतो बघ. ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, नालायक हरामखोरानं, नीट ऐका रे, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला पोरानं, त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या गालाला जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या गालांचा जर पहिला मुख कोणी घेतला असेल पोरा, तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं जर तुझ्या जवळ कोण उड्या मारत आला असेल माझ्या पोरा, आणि या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल, तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? बाबासाहेबांचं बलिदान तुम्हाला कळालं का? नाही कळालं. अरे एक बाप काय असतो तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ, एका मिनिटामध्ये सांगतो. अरे नालायकानं, आम्हाला हे बलिदान कळालं नाही, म्हणून आज तुझ्या समोर उभाय बघ मी पोरी. इकडे बघ, पोरा बघ, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या अमेरिकेला शिकत होते, कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत होते. 1913 नीट ऐकून घ्यायचं रे. माझे बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत होते. MA माझे बाबासाहेब तिथं करत होते. आणि बाबासाहेब ज्या वेळेला कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत होते, तेव्हा माझ्या माई रमाईनं बाबासाहेबांना एक पत्र लिहिलं बघ. माझ्या माई रमाईनं बाबासाहेबांना एक पत्र लिहिलं. बाबासाहेब माझे अमेरिकेमध्ये शिकत होते. बाबासाहेब माझ्या अमेरिकेमध्ये शिकत होते आणि माझ्या माई रमाईनं बाबासाहेबांना एक पत्र लिहिलं. बलिदान काय असतं रे नालायकानं? आज जाणून घ्यायचं. फक्त जय भीम बोलून, छत्रपती शिवाजी राजे की जय बोलून काही होणार नाही. डोक्यावरती घेऊन नाचून काही होणार नाही. आज काळजामध्ये आग लागली पाहिजे बघ पोरा. आणि म्हणून तुला सांगतोय, ज्यावेळेला माझे बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेमध्ये होते, त्यावेळेला माझ्या माई रमाईनं बाबासाहेबांना पत्र लिहिलं. बाबासाहेबांना पत्र लिहिलं, आदरणीय बाबासाहेब, आदरणीय बाबासाहेब, एका आईच्या नात्यानं, एका वडिलांना सांगणं गरजेचं आहे. एका पत्नीच्या नात्यानं आपल्या पतीला सांगणं गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेब हा पत्र लिहिण्याचा अट्टास, बाबासाहेब म्हणून हे पत्र लिहिण्याचा अट्टास. पण बाबासाहेब पत्र वाचल्यानंतर हातातलं पुस्तक मात्र खाली ठेवू नका. बाबासाहेब पत्र वाचल्यानंतर हातातलं पुस्तक मात्र खाली ठेवू नका. कारण बाबासाहेबांना 4 ओळीमध्ये माझ्या वामन दादा कर्डक यांनी बनलेला आहे. चकडबंद पायातले साखळ दंड तटात तुटले तू ठोकताच बंड झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्यामुळे. हे बाबा, हे अनेक वर्षापासून माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो होतो,
पण माणूस म्हणून आम्हाला जगता येत नव्हतं. ती बेडी माझ्या विश्वरत्नाने तोडली म्हणून माझे वामन दादा कर्डक म्हणतात सकळ बंद पाया तले सागळ दंड तटा तट तुटले तो ठोकताच बंड. आणि माझी दाई माझी माई रमाई हे माझ्या बाबासाहेब म्हणते बाबासाहेब पत्र वाचल्यानंतर हातातलं पुस्तक मात्र खाली ठेवू नका. आणि माझी माई रमाई बाबासाहेबांना लिहिते आदरणीय बाबासाहेब आपण उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेलात बाबासाहेब. आणि मी पोटोशी होते बाबासाहेब. 4 महिन्याचं बाळ आपलं 4 महिन्याचं बाळ माझ्या उदरामध्ये वाढत होतं बाबासाहेब आपण अमेरिकेला गेलात बाबासाहेब. मी त्या लेकराला जन्म दिला बाबासाहेब. आपल्याला पोरग झालं बाबासाहेब. त्या लेकराचं नाव मी रमेश ठेवलं बाबासाहेब त्या लेकराचं नाव मी रमेश ठेवलं. मी आणि रमेश आपली वाट बघत होतो बाबासाहेब मी आणि रमेश आपली वाट बघत होतो बाबासाहेब. मी स्वप्न रंगवली होती शिक्षण पूर्ण करून आपण याल. रमेश पळत आपल्याकडे येईल. आपणास बाबा म्हणाल. आपण त्याला उचलून घ्याल. एखादा घास त्या रमेशच्या मुखामध्ये आपण घालाल. बाबासाहेब आपला हात धरून माझा रमेश तुमच्या पाठी चालेल. बाबासाहेब स्वप्न रंगवली होती बाबासाहेब. पण बाबासाहेब पत्र लिहिताना अतिशय वेदना होतात बाबासाहेब या लेकराला मी जन्म दिला बाबासाहेब. मी आणि हे लेकरं आपली वाट बघत होतो बाबासाहेब. पण बाबासाहेब अन्नाविना आणि औषधाविना तुम्हाला न भेटताच आपला रमेश आपल्या दोघांना सोडून निघून गेला बाबासाहेब. आपल्या दोघांना सोडून निघून गेला बाबासाहेब. औषधाविना माझा रमेश गेला बाबासाहेब. अन्नाविना माझा रमेश गेला बाबासाहेब. दिवसभर शेणी गोळा करायची बाबासाहेब. लाकडं गोळा करायची बाबासाहेब. एखादी भाकरी रात्री तयार व्हायची बाबासाहेब. समोरच्या लेकरांना चारायची. उरला तर घास मी खायचा. नाहीतर एखादा ग्लास पाणी पिऊन मी झोपायचा बाबासाहेब. माझ्या रमेशला मी औषध आणि माझ्या रमेशला मी अन्न नाही देऊ शकले बाबासाहेब. आणि तुम्हाला न भेटताच माझा रमेश निघून गेला बाबासाहेब. उद्या तुम्ही शिक्षण पूर्ण करून याल आणि मला म्हणाल हे रमा कुठाय गा आपला रमेश. त्यावेळेला मी काय दाखवू बाबासाहेब. म्हणून बाबासाहेब मी हे पत्र लिहित आहे. पण बाबासाहेब हे पत्र वाचल्यानंतर हातातलं पुस्तक मात्र खाली ठेवू नका बाबासाहेब. कारण बाबासाहेब आपणास त्या लोकांच्यासाठी लढायचं आहे जी माणूस म्हणून ज्यांनी जन्म घेतला पण माणूस म्हणून ज्यांना जगता येत नाही त्यांच्यासाठी लढायचं आहे बाबासाहेब. 7 करोड जनतेचा संसार तुम्हाला उभा करायचा आहे बाबासाहेब हातातलं पुस्तक खाली ठेवू नका बाबासाहेब. या रमाची शपथ आहे तुम्हाला. त्यावेळेला विश्वरत्नाने बाबासाहेबांनी हे रमाईचं पत्र बाजूला ठेवलं. शेवटी बाप होता. डोळ्यात नक्कीच अश्रू आले असतील. पण बाबासाहेबांनी लेखणी घेतली. माई रमाईला पत्र लिहिलं. रमा हातातलं पुस्तक तर खाली ठेवणारच नाही रमा हातातलं पुस्तक तर खाली ठेवणारच नाही रमा. पण एवढा शिकेन रमा. या देशातला कुठलाही रमेश आपल्या आई वडिलाला औषधाविना आणि अन्नाविना सोडून निघून जाणार नाही रमा. एवढा शिकेन. माझ्या बाबासाहेबांनी त्यांचा शब्द पाळला. पण हरामखोरानं आम्ही आमचा शब्द पाळला का? आम्ही व्यसन करू लागलो. आमच्या हातामध्ये दारूचा ग्लास येतो. आमच्या हातामध्ये सिगारेट येतं. याच बाबासाहेबांच्या लेखी रस्त्यावरून आज फिरू शकत नाही. त्यांच्या शरीराचे तुकडे करतो. अरे नालायकानं ऐका रे माझ्या रमाईचं बलिदान काय होतं आज ऐकायलाच हवं तुम्हाला. एक तास आम्ही मांडी घालून बसलो तर आमच्या पायाला गोळे येतात. आम्ही उठतो. अरे 24 तासापैकी 20 तासाचा अधिष्ठान माझ्या बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी मांडलं. 5 अपत्य बाबासाहेबांना. पण 5 अपत्यापैकी 4 अपत्यांचं बलिदान माझ्या बाबासाहेबांनी दिलं. राजरत्नानं तर मांडीवरती जीव सोडला तरी सुद्धा हा वाघ पुन्हा नव्याने उभा राहिला कारणासाठी तुमच्या आमच्यासाठी. अरे बाबासाहेब ज्या वेळेला इंग्लंडवरून ज्या वेळेला बाबासाहेब शिक्षण पूर्ण करून आले मुंबईच्या बंदरामध्ये आले. माझी माई रमाईला वाटलं आपण पण बाबासाहेबांना भेटायला जावं. हे सगळी मुंबई लुटली होती मुंबईच्या बंदराकडे. आणि माझ्या माई रमाईला वाटलं आपण पण आपल्या नवऱ्याला बघायला जावं. माझे बाबासाहेब MSc DSc आणि बाराटला या 3 पदव्या पूर्ण करून आले होते. वकील माझा बाबासाहेब झाला होता. आमचा बाबा वकील झाला. समाजातला तो प्रत्येक व्यक्ती या राष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती
निघते हे त्या समुद्राकडे पळत होता. माझ्या रमाईला वाटलं आपण सुद्धा जावं. रमाईनं दाराला कडी लागली. रमाईनं दाराला कडी लावली. रमाई माझी घराच्या बाहेर आली आणि घराच्या बाहेर आल्यानंतर रमानं फक्त स्वतःकडे पाहिलं. स्वतःकडे पाहिलं. अंगावरचं लुगडं 5-7 ठिकाणी फाटलेलं होतं. असं लुगडं घेऊन कसं मी जाऊ? असं लुगडं घेऊन कसं मी जाऊ? माझी रमा पुन्हा आतमध्ये आली. खोलीमध्ये बसली. डोळ्यामध्ये अश्रू होते. हळूच लक्ष माझं रमाकडचं या पत्र्याच्या ट्रंककडे गेलं आणि रमाच्या आनंदाला पाराच उरला नाही. उड्या मारू लागली. ट्रंक खाली काढली. कारण रमाला माहित होतं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार माझ्या शाहू महाराजांनी केला होता. त्यावेळेला 9 वारी फेटा माझ्या बाबासाहेबांना शाहू महाराजांनी दिला होता. माझ्या रमानं तो 9 वारी फेटा खाली काढला. साडी म्हणून तो फेटा नेसला आणि माझी माऊली आपल्या नवऱ्याला बघायला मुंबईच्या बंदरामध्ये गेली. बाबासाहेब ज्यावेळेला बंदरातून बाहेर आले त्यावेळेला हजारोच्या गर्दीमध्ये मामासाहेबांची नजर रमाकडे होती. माझी रमा कुठं आले का? आणि ज्या क्षणाला रमावरती नजर पडली त्यावेळेला बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं. कारण त्या हजारोच्या गर्दीत फक्त माझ्या बाबासाहेबांना माहित होतं माझ्या रमाकडून लुगडं नाही म्हणून माझा फेटा नेसून माझी रमा माझ्यासाठी आलेले. फेटा नेसून माझी रमा माझ्यासाठी आलेले. हे लक्षात घ्या. एवढं बलिदान आहे रे नालायकानं. एवढं बलिदान आहे या महापुरुषांचं. पण या बलिदानाची आम्हाला कदर आहे का? आज हे आम्ही फक्त रे नालायकानं दारूची ग्लास हातामध्ये घेण्यामध्ये गुंग झालो. आणि म्हणून पोरीनं तुम्हाला सांगतो बघ, जास्त वेळ तुझा घेत नाही बघ पोरी, पण आज तुला सांगणं गरजेचं आहे बघ. आज तुला सांगणं गरजेचं आहे पोरी. हे बघ 4 वर्षाच्या पोरीवर आज का अत्याचार होतो ग? कारण पोरीनं तुम्ही तुमची ओळख विसरला. तुम्ही तुमची ओळख विसरला आणि म्हणून हे 4 वर्षाच्या लेकेवर हे लांडगे हरामखोर कुत्रे आज तुटून पडू लागले. आणि म्हणून आज तुला सांगतो बघ पोरी, तुला आज तुझी ओळख तयार करून देतो. आज 1 जानेवारी आहे बघ. इकडे बघ, आजपासून ही ओळख विसरायची नाही. आणि इथं बसलेल्या प्रत्येक आईला आणि प्रत्येक बापाला सांगतो, पोरगीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण तुमच्या पोरीला सांगा ती कोण आहे. या पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ पोरी. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ. अंगावरती एक लुगडा होता बघ. आणि एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती बघ. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता. समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता. दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. ती माऊली चालत होती बघ. ती माऊली चालत होते. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते. आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. हे पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस बघ. कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं. तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावावं. हे पोरी, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे करावे. कुत्र्या मांजरांना खायला घालावे. नाही पोरी, एवढी स्वस्त नाहीस ग तू पोरी. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. आलाच एखादा लांडगा तर त्याच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद आणि धमक तुझ्यामध्ये आहे. तू माझी अहिल्या आई आहेस पोरी. पण पोरीनं तुम्ही ही तुमची ओळख विसरला. इकडे बघा, तुला दुसरी एक ओळख तयार करून देतो. आणि ही ओळख आजपासून विसरायची नाही. आपल्या लेकीच्या काळजामध्ये पेरायची बघ. आपण राष्ट्र फिरतोय बघ. जीव तोडून सांगतोय, कारण आज राष्ट्राला गरज आहे पोरीनं तुमची. इकडे बघा पोरी, हे बघ 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला बघ. 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला. छत्रपती शिवाजी राजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते. संभाजीराजांचं बलिदान झालेलं होतं. राजाराम महाराज आम्हाला सोडून निघून गेलेले होते. आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरीनं,
नाही नाही ग नाही. एक रणचंडिका उठली बघ, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचं सैनिक घेऊन आलेले औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत सोडायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. हे पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. पोरी वेळ पडली तर तुला परदेशामध्ये विकावं. नाही का, आज बाबासाहेबांच्या समोर तुला सांगतोय बघ पोरी, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे बघ, आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. या राष्ट्राची शान, आई बापाचा अभिमान म्हणजे तू आहेस पोरी. हे पोरा ऐक रा, आता नीट ऐक रा, आणि हे तुला कळणं काळाची गरज आहे. हे बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आहे नालायकानं, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. ज्याला बाप कळाला है, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला बघ पोरा. इकडे बघ, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला. वय वर्ष 32 होता माझ्या संभाजी राजांचा. आता नीट ऐकायचं रे नालायकानं. वय वर्ष 32 माझ्या संभाजी राजांचा. संभाजी राजांना कैद झालेली आहे. वय वर्ष 32 माझ्या संभाजी राजाचं. संभाजी राजांना कैद झालेले आहे. सकळदंडामध्ये संभाजी राजांना बांधलेला आहे. 39 दिवस 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहे. प्रत्येक जखमेतून काळ रक्त टप 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 जमिनीवरती पडत आहे. सकळदंडामध्ये बांधलेला महाराष्ट्राचा हा वाघ, ब्रह्मांडाचा नायक शत्रू समोर उभा आहे आणि शत्रू औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभाल संभाल, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभाल, हम तुम्हारी जान बख्श देंगे. हमें चाहिए सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य और उन गटकोटों की चाबियां हमारे चरणों में रख और उन गद्दारों के नाम जो नमक हमारा खाते हैं और काम तुम्हारे लिए करते हैं, उन गद्दारों के नाम हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजी राजा उभा आहे. चेहऱ्यावरचा तेज यत्किंचितही कमी होत नाही आणि शत्रूच्या नजरेमध्ये नजर घालत माझा संभाजी राजा शत्रूस उत्तर देतो, शरीराचे तुकडे तुकडे जरी केलेस तरी चालतील पण हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे पोरानं, हे आयानं, अगं एखादा खेळा आपल्या लेकराच्या पायामध्ये घुसला ना ग. आता नीट ऐकायचं रे, बलिदान काय असतं नालायक हो. बाप, एखादा खेळा जर आपल्या पोराच्या पायामध्ये घुसला तर 2 दिवस पोरगा हंबरडा फोडतं बघ. आई म्हणून उशाला बसतीस बघ, बाप म्हणून सारखी चौकशी करतोस बघ, माझ्या पोराचा पाय, माझ्या पोराचा पाय, माझ्या पोराचा पाय. एखादा खेळा पोराच्या पायात घुसला तर एवढी दयनीय अवस्था तुमची होते. इकडे बघ, तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक साळ्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर आल्या आहे. मृत्यूच्या दारात तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक साळ्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर आल्या. 1 फुटाच्या अंतरावर लाल भडक साळ्या आहे आणि औरंगजेब म्हणतो, संभा अब तो झुक जा रे, नहीं तो तेरी जिंदा आंखें हम यही के यही निकाल देंगे. संभा चल झुक जा. तरी सुद्धा माझ्या संभाजी राजाच्या चेहऱ्यावरचं तेज कमी होत नाही. हे पाहून औरंगजेब म्हणतो, चलो आगे ले लो सलिया. 2 इंचावरती साळ्या येतात. संभा अब तो झुक जा, अभी भी वक्त है, हम इस वक्त तुम्हें रिहा कर देंगे. संभा अभी भी झुक जा. तरी सुद्धा संभाजी राजांच्या चेहऱ्यावरचं तेज कमी होत नाही. एका क्षणात तापलेल्या दोन्ही साळ्या डोळ्यांच्या आर पार निघून जातात. सर्र आवाज येतो. डोळ्यांच्या खोबणीतून फक्त काळ रक्त टप टप गळत असतं. जिवंत डोळे काढलेले असतात तरी सुद्धा महाराष्ट्राचा हा वाघ शत्रू समोर झुकत नाही. त्यावेळेला औरंगजेब म्हणतो, या अल्लाह, कैसा पुत्र दिया रे इस शिवा को. हमारे 4 शहजादों में एक भी संभा जैसे होता तो हम कितने
खुश हो जाते अल्लाह कैसा पुत्र दिहा इस शिवा को. संभाजी राजांची जीभ हसडून काढली, संभाजी राजांच्या शरीरावरची कातडी काढली, जिवंत नख काढली, संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून भूमीच्या काठी विखुरले गेले. पण प्रत्येक तुकड्यातून आवाज येत होता, माझा बाप माझं स्वराज्य, माझा बाप माझं स्वराज्य. नालायकानं, हा बाप तुम्हाला कळाला का रे? हा बाप तुम्हाला कळाला का? नाही कळाला. त्याच आई बापाच्या तोंडावर आज आम्ही थुंकायला लागलो. माझे बाबासाहेब सांगत होते, निर्व्यसनी पिढी मला पाहिजे संघर्ष करणारे. अरे हरामखोर. बाबासाहेबांच्या मिरवणुकीमध्ये आम्ही धिंगाणा घालतो पिऊन, छत्रपतींच्या मिरवणुकीमध्ये आम्ही धिंगाणा घालतो पिऊन. बाबासाहेबांनी 3 पदव्या इंग्लंड मधून घेतल्या रे नालायकानं. नेट ऐका. MSc DSc आणि 12 ला. आणि या 3 पदव्यांचा कालावधी होता 8 वर्षाचा. ग्रेज इन मधून बाबासाहेबांनी वकिलीची पदवी घेतली आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सायन्स येथून बाबासाहेबांनी MSc आणि DSc केलं. अशा 3 पदव्यांचा कालावधी होता 8 वर्षाचा. पण बाबासाहेबांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम 24 तासापैकी 22 तासाचा अधिष्ठान मांडत एक पावाचा तुकडा आणि 4-4 लिटर पाणी पोटामध्ये घेत बाबासाहेबांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम फक्त आणि फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. पुराणं. आता तुम्ही म्हणाल बाबासाहेब खूप हुशार होते म्हणून हे झालं, पण ऐका रे नालायकानं, बाबासाहेबांनी लिहून ठेवलेला आहे. मी सामान्य मुलासारखाच होतो. इयत्ता 1ली पासून BA पर्यंतचे माझे मार्क्स पाहिले तर कधीच मला फर्स्ट क्लास मिळाला नाही, सेकंड क्लास मिळाला नाही. मी फक्त पास होत गेलो. पण इंग्लंड मधला 8 वर्षाचा अभ्यासक्रम मी फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. कारण बाबासाहेब सांगतात, जेव्हा जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो, जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो, पुस्तकाच्या पानावरची वाक्य मला नंतर दिसत होती. पुस्तकाच्या पानावर अगोदर मला माझा बाप रामजी आंबेडकर दिसत होता. जो बाप रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत माझ्या उशाला बसून राहायचा, रात्रीच्या 2 वाजता मला उठवायचा आणि मला म्हणायचा, भीमा तुला शिकायचा आहे रे भीमा, आणि माझ्या पायाजवळ झोपी जायचा. तो बाप रामजी आंबेडकर पुस्तकाच्या पानावर मला दिसत होता. मी माझ्या बापाला एखादं पुस्तक मागितलं तर घेऊन येतो रे भीमा म्हणायचा. आणि माझा बाप घराच्या बाहेर जायचा. माझ्या बापाच्या खिशामध्ये एक आणा सुद्धा नसायचा. माझा बाप माझ्या बहिणीच्या दागिने घाण ठेवायचा, घरातली भांडी विकायचा, अंगावरचे कपडे विकायचा. पण येताना मी सांगितलेलं पुस्तक घेऊन माझ्या हातावर ठेवत माझा बाप मला म्हणायचा, भीमा तुला शिकायचं आहे रे. हा बाप मला पुस्तकाच्या पानावर दिसत होता. आणि म्हणून 8 वर्षाचा अभ्यासक्रम, 1 पावाचा तुकडा, 4 लिटर पाणी आणि 20 तासाचा अभ्यास करत मी 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. अरे पुराणं, अरे लेकरानं, तुम्हाला तुमचा बाप कळाला खरे? हरामखोरानं नाही कळाला. म्हणून आज तुला सांगतो बघ, आज एक काम करायचं बघ रे. आई बाप समजावून सांगायला आलोय ना रे. 5 मिनिटं मी तुझी घेतो बघ, 10 मिनिटामध्ये मी इथं थांबतो बघ. पण ऐक पोरा, आयुष्य दिलं आई बापानं, आजचा 1 तास फक्त दे बघ, तुझ्या काळजाला आग लागल बघ. तिकडे बघ पोरा, आज पळत जायचं आणि आईला पहिला प्रश्न विचारला होतास ना, की आई तुला किती वेदना होतात? तर आता आईला फक्त दुसरा प्रश्न विचारायचा पोरांनी. आईला दुसरा प्रश्न विचारायचा, त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा याचं कारण सांगतो. 10 मिनिटामध्ये मी इथं थांबतो बोलतो. आईला फक्त पहिला प्रश्न विचारलास तसा दुसरा प्रश्न विचारायचा. का विचारायचा? 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षरा पडल्या. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं बघ. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं, कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, तिनं तिच्या भावाला सोडून दिलं. सगळ्या लहानपणीच्या आठवणी तिनं तिथंच सोडून दिल्या. आणि कशाचाही विचार न करता तुझी आई तुझ्या बापाबरोबर तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर पोरानं, सासरी आल्यानंतर एखादाच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगले. आणि ज्या वेळेला पोरानं
तुमचा जन्म झाला, तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत घरी जायचं आणि त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा, कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझी आई. पळत पळत जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा, आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. हे आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली. या आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई, का? तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ नाही का ग बोलवत? हे पोरांनो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. हंबरडा फोडून रडल बघ, सगळ्या आठवणी उठाळून येतील बघ. तुझ्या आईच्या समोर तुझा बाप दिसल बघ, तुझ्या आईच्या समोर तुला तिची आई दिसल बघ. सगळ्या लहानपणीच्या आठवणी, दाबून भरलेल्या सगळ्या वेदना बाहेर येतील बघ आणि हंबरडा फोडून तुझी आई रडल बघ आणि तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ आणि तुझी आई तुला म्हणाल, खराय पोरे खराय, हे पोरे खराय पोरे. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे पोरे तुझा वय 1 वर्षाचा होता, तुझा वय 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुझ्या आजोळी मी घेऊन जात होते, तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या भावाला भेटवण्यासाठी. पण पोरे आता 25 वर्ष उलटून गेली बघ पोरे, आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय गे 2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. हे पोरी 2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ पोरी, हे 25 वर्षापूर्वी माझं लग्न झालं बघ. एखादा महिना मी कसा तर तुझ्या बापा बरोबर काढला बघ, एखादा महिना कसा तर तुझ्या बापा बरोबर मी काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो, अहो ऐकलं का हो? मला माझ्या आईची आठवण येते हो, मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो मला माझ्या आईची आठवण येते, मला माझ्या बापाची आठवण येते. अहो आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो, आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही. तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडत होती, माझ्या डोळ्यातलं पाणी बघून, माझ्या डोळ्यातलं पाणी बघून तुझा बाप माझ्या हातावर एसटी पुरतं पैसे ठेवत होता आणि तुझा बाप मला म्हणत होता, हे पोरी हे रडू नको ग, रडू नको, हे घे एसटी पुरतं पैसे, जा तुझ्या आई बापाला भेटून ये. पण ऐक आता तुला सारखं सारखं तिकडे जाता येणार नाही बघ, तुला आता सारखं सारखं तिकडे जाता येणार नाही, तुला आता सगळं आयुष्य इथं आणि माझ्या जवळच काढायचं आहे बघ. हे पोरी तुझ्या बापाकडून एसटी पुरतं मी पैसे घेत होती. अगं आताच हे वैभव बघू नको, त्या काळी एका पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. एसटी पुरतं पैसे तुझा बाप माझ्या हातावर ठेवत होता, एसटी पुरतं पैसे तुझ्या बापाकडून मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते बघ रे. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते, कधी एकदाचा तो लहान भाऊ माझ्या समोर येतो आणि त्याच्या गालावरून कधी एकदाची मी हात फिरवते. हे पोरी तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, घराच्या दिशेने मी धावत होती. हे माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी, हे माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं. हे पोरे माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, घराच्या समोर घराचं ते अंगण मला दिसायचं आणि पोरे सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. हे पोरी त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं अंगणात बापाचं चप्पल दिसलं
की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पुरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिने सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, हे अंगणामध्ये बापाचं चप्पल बघत होती, अंगणातूनच घरात पळत शिरत होती. आबा आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा, आबा आबा उद्या मला हे पाहिजे आबा, आबा आबा उद्या मला ते पाहिजे आबा. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा कार्टे मेलोय का काय ग मी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत घेतो तुला काय पाहिजे ते. अगं पुरी सकाळी शाळेला गेले, जाताना एवढा डबा घेऊन जाते. माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा, हे माझा बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा पुरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी, जोपर्यंत मी जिवंत आहे तुला काय हवं नको सगळं मला सांग पुरी. माझ्या माघारी तुझं कसं व्हायचं पुरी, माझ्या माघारी तुझं कसं व्हायचं हे कोणी कोणाचं नसतं बघ पुरी. हे माझा बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा. माझं लग्न झालं, मी सासरे आली, हे आई बापाची आठवण यायला लागली. तुझ्या बापासमोर हंबरडा फोडून रडू लागली. एसटी पुरता पैसा तुझ्या बापाकडून मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या. एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या बाहेर येत होती, एसटीतून खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते. मग हे माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी, हे पोरी माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं ते लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझा बाप माझ्या कानात अगोदर मला हळूच विचारायचा पुरी, हे पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी, मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी. माझ्या आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. हे माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, हे माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा. अगं ऐकलंस का ग, पोर आले की ग आपली, पोर आले की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावर पडतात, जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझी आई माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडं टाकून द्यायची आणि मला म्हणायची पोरी थोडं गाल पुढं कर की ग, हे पोरी थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं गाल पुढं केलं. माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची पोरे चाल की ग घरात चल. पुरी 25 वर्ष आता उलटून गेली बघ पुरी. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पुरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पुरी, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही आणि अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता पळत बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पुरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी, मला आता त्या घरात दिसत नाही.
दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पुरी, दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पुरी, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ सर्र करत पुरी, काळीज माझ सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना या हातानं एखादा घास बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. लाखो आणि करोडो रुपये आहेत बघ पोरी. आता अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण घालू शकते, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरा कसे श्री पुरा पुरी कशी पुरी. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. आजच्या या दिनी फक्त तुमच्या काळजावरती एवढंच पेरतो, देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे. तुकडोजी महाराज सांगतात, देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे. पोरानं उद्या डॉक्टर व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या अधिकारी व्हाल, करोडो अरबो रुपये कमवाल. आणि ते करोडो आणि अरबो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही टाकले आणि त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही टाकले तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुमचा केलेला पाप तुम्हाला परत नाही आणून देऊ शकणार. पोरानो, म्हणून आज तुझ्या काळजामध्ये पेरतोय बघ, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच खरा पुरा देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच खरी देवी आहे, ज्या देवीचं नाव आहे. पण हा आई बापा मला कळाला नाही. तुकोबाराय सांगतात, माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. आणि ज्याला आई बाप कळाला त्याला कुठल्या देवाला जाण्याची गरज नाही. पण आम्ही सगळं जगातलं देव केलं रे नालायकानं, पण घरातला आई आणि बाप आम्हाला कळाला नाही. त्या IPLच्या राना मोजत बसलो आम्ही, कोणी किती राना काढल्या कोणी किती राना काढल्या, पण नाही नालायका. हे तुझ्या जन्मापासून तुझ्या बापाने या अमरावतीच्या रस्त्यावर तुझ्यासाठी किती राना काढल्या रे, आणि तुझ्या बापाची टाच किती फुटली याचा हिसाब मात्र तुम्ही ठेवला नाही. पोरांनो, कधी उंजळीमध्ये तेल तुम्ही घेतलं का? आईच्या मस्तकी तुम्ही कधी टाकलं का? बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का? नाही घेतली रे नालायकानं, नाही घेतली. आणि म्हणून तुला सांगतोय बघ, इकडे बघ, वास्तवता हेच जीवनाचं सत्य असलं पाहिजे. And that's why I'm telling you, just go and see. Just go and see. Who are you? Just go inside you. बघ, आणि म्हणून तुला सांगतोय बघ पोरा, आज एक काम करायचं बघ, उगाच काहीतरी सांगत नाही बघ. आज आलोय तर तुला सांगूनच जाणार बघ. इकडे बघ, आज पळत पळत घरी जायचं आणि आईला 2 प्रश्न विचारला रे नालायकानं. आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही बघ. एक काम करायचं बघ, हे हरामखोर, एक काम करायचं. इकडे बघ, तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न येतं रे, 3 वेळचं अन्न. तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न येतं, सकाळ दुपार आणि संध्याकाळ. आणि 3 वेळचं अन्न पोट भरून यावं म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो बघ, आणि रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप घरी येतो. कारण माझ्या लेकराच्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न आलं पाहिजे. आज एक काम करायचं पोरानं, पळत पळत जायचं, त्या बापाची वाट बघायची. 6 वाजलेत अजून बाप आला नाही, 7 वाजलेत अजून बाप आला नाही, 8 वाजलेत अजून बाप आला नाही, रात्रीचे 9 वाजले, समोर बाप दिसला. दिसला तर एकच काम करायचं बघ, दिसला समोर बाप, एकच काम करायचं. तुझं वय किती वर्षाचा असू दे, 40 वर्षाचं वय असू दे, तुझा बाप खुर्चीमध्ये बसून असू दे, हे बघ, आज एक काम करायचं, मी सांगतो एवढं करायचं बघ. पळत पळत जायचं, सगळी बंधन तोडून टाकायची, सगळी चळमट काढून टाकायची, आणि पळत पळत जायचं. आणि समोर उभ्या असलेल्या, समोर बसलेल्या आपल्या बापाला कड करून मिठी मारायची पोरी. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. तुझ्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे बघ. तुझ्या बापाच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का पोरी, हे पोरी काय झालं, हे एवढा हंबरडा कधीच
सोडला नव्हतास. शाळेमध्ये कोण काय बोललं का, बाई काय बोलले का, आई काय बोलली का, तुला काय हवं का पोरी, काय झालं मला सांग. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा काय नाही झालं, पप्पा काय नाही झालं, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं. पप्पा 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 मी जेव्हा 1.5 वर्षाचे होते ना पप्पा, पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, पप्पा रोज तुम्हाला मिठी मारत होती. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती पप्पा. जसं तुम्ही येत होता पळत पळत तुमच्या गळ्यामध्ये मी पडत होती पप्पा, पप्पा आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा पप्पा मला आईनं मारलं पप्पा, पप्पा पप्पा मला आईनं मारलं पप्पा. तुम्ही मला उचलून घेत होता, माझ्या गालावरून हात फिरवत होता आणि तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला फिरवत होते. पप्पा तुमच्या पाठीवर बसून माझं पोत 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 म्हणून मी खेळत होते. रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होते पप्पा. पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाचे होते तेव्हा तुम्हाला रोज मिठी मारत होते, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पप्पा आता मी शाळेला जाते पप्पा, आता मी कॉलेजला जाते पप्पा, आता तुम्ही मला आवडत नाही पप्पा, कारण तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता पप्पा. इकडं का गेलीस, तिकडं का गेलीस, हे का गेलंस, ते का गेलंस पप्पा. आय हेट यू पप्पा. आता मला तुमचा तिरस्कार येतो पप्पा. आता तुम्ही मला आवडत नाही पप्पा. पप्पा पण आज गेली होती भीम ब्रिगेडला पप्पा एक व्याख्यान ठेवलं होतं. व्याख्यान कसलं, परिवर्तनाचं वाद होत होते पप्पा. आणि पप्पा तिथून मी आले आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते. हे पोरानं हात जोडून सांगतोय बघ, आज पळत पळत घरी जायचं आणि घरामध्ये जर बाप असेल तर त्या बापाला कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत आहे. बापाची किंमत त्या पोराला विचार, बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. हे पोरानं कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं, कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं आणि 6-7 वर्षाचा पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असता बघ. हे पोरे 6-7 वर्षाचा पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असता बघ. त्या पोराला फक्त विचारायचं, त्याच्या कानामध्ये विचारायचं, तुझ्या आईचं नाव काय रे आणि तुझ्या बापाचं नाव काय. हे हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत आणि हंबरडा फोडत ते पोरग म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही इथं अनाथ आश्रम मध्ये आला आहात, मग कशाला विचारता माझ्या आई बापाचं नाव, का चोरता माझ्या जखमेवरती मीठ. मला आई पण नाही, मला बाप पण नाही. 2 दिवसाचा सापडलो होतो, इथंच मोठा झालो. माझ्या आईला शोधतोय, माझ्या बापाला शोधतोय, मला आई नाही, मला बाप नाही. हे पोरानं बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. हे तुमचा बाप ज्या वेळेला सणासुदी दिवशी, हे नालायक हरामखोर, नीट ऐका रे, हे कुठल्या पुस्तकाच्या पानावर तुम्हाला वाचायला मिळणार नाही, कुठल्या विद्यापीठामध्ये तुम्हाला शिकवलं जाणार नाही. पोरानं ऐक, 25 वर्ष घालवली बघ. आणि म्हणून तुला सांगतोय, इकडे बघ, ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला तुमचा हात धरून सणासुदीला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना, त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. पोरानं सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागं सांगा तुमचा बाप उभा आहे. तुमचा बाप उभा आहे. सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. ज्या कपड्याला तुम्ही हात घालता पोरानं, तो कपडा तुमचा होतो पोरानं. ज्या वस्तूला तुम्ही हात घालता ती वस्तू तुमची होते पोरानं. ती नवीन कपडे घालून तुम्ही मिरवत असता. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तर लांबूनच बाप म्हणतो, दाद्या दीदी आवडलाय काय ग शर्ट, वस्तू हे पैशाचं मी बघतो. हे पूर्ण ती सगळी कपडे तुमचे होतात, त्या सगळ्या वस्तू तुमच्या होतात. आणि सणासुदीला ते कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं वस्तू घेतली, ते तुम्ही मिरवत असता. आणि त्यावेळेला बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं. ऐकले नालायक, बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं बघ. आणि तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघून त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जर जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. हे ती पोरग डोळे भरून तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघतं, पळत पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबरडा फोडत आपल्या आईला म्हणतं, आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली जवळ घेते आणि त्या बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असतं
असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असतं आणि ती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत रडत असते. आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते गप गेला बाळा, बाप गेला म्हणून काय झालं, बापासारखे आहे ना मी तुझ्या पाठीशी उभी. अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा लिहिला नाही की मी. गप रडू नका, 2 दिवसाने येतात पैसा घेते तुला एखादा शर्ट. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतो या नग मला शर्ट आहे, नग मला शर्ट. तू रडू नको आय, तू रडू नको. तुला काय झालं तर मी जगायचं कसं आहे. हे पोरानं बापाची किंमत त्या पोराला विचारा रे, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. आणि म्हणून सांगतो बघ, घरात असेल ना बाप तर पळत जायचं. आज बापाला मिठी मारायची बघ, घरात असेल आई तर आईला कडकडून मिठी मारायची. हे नालायकानं, जेव्हा आई बाप आपल्याला कळायला लागतो तेव्हा आई बाप आपल्याला डोळ्यासमोर दिसत नाही, घरामध्ये दिसत नाही. हे पोरा घरात गेलं स्वयंपाक घरातून कधी आवाज येत नाही कार्ट्या, काय तर पोटाला खा रे हे पोरा. हे आणि म्हणून सांगतो बघ, बापाला कधी बघायचं हे नालायक हराम करानं. नॉट ओनली इन महाराष्ट्र, सगळ्या राष्ट्राला सांगतोय बघ. इकडे बघ, हे सणासुदीला कपडे आणून देतो तेव्हा बापाला बघायचं नाही. पोरानं शाळेची फी भरायला बाप घरात येतो, हे शाळेत येतो तेव्हा बापाला बघायचं नाही. बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं पोरानं. हे बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. हे जिथं आपला बाप झोपलेला आहे तिथं जायचं आहे नालायक. हे बघ, रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं. आणि त्या झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात 2 वाजता बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव सणा बाप आहे. पोरानं, हा बाप आम्हाला कळाला का? आम्ही आत्महत्या करायला लागलो, आम्ही शंड झालो काय रे? बाबासाहेबांच्या विचाराने जगणारे आम्ही लेकरं, छत्रपतींच्या विचाराने प्रेरित झालेले आम्ही लेकरं, आम्ही शंड झालो, आम्ही नामर्द झालो. बापाला मोबाईल नाही दिला, केली आत्महत्या. हे आईनं काय बोललं, केलं व्यसन. हे नालायकाला, व्यसनाच्या विळख्यामध्ये तुम्ही अडकू लागला, सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये तुम्ही अडकू लागला. हे पुरी आज तर तुला सांगतोय बघ, आज नाही तर परत कधीच नाही. आणि इथंच सांगतो बघ, अखंड महाराष्ट्रातला टोलर माझ्यावरती तुटून पडला. अरे पडला तर पडला, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भेड भाड तुका म्हणे सान थोर. नालायक, तुला आज सांगून जातो बघ, कुठल्या प्रेमाच्या विरोधात नाही, कुठल्या आंतरजातीय विवाहाच्या विरोधात नाही, पण हरामखोर हे ऐक रे ऐक, मी काय सांगतो तेवढं ऐक. इकडे बघा पोरी, बघ हे बघ, 2 दिवसाचं मांजर 5 मिनिटामध्ये सांगतो, पण हे सांगणं गरजेचं आहे. बाबासाहेबांचा आदेश आहे, छत्रपतींचा आदेश आहे, नीट ऐकायचं. 2 दिवसाचं मांजर किंवा कुत्र घरातून निघून गेलं तर पोरानं 4 दिवस रडतात, 4 दिवस रडतात. शेजार पाजाऱ्यांच्याकडे जातं, आमचं मांजर बघितलं का, आमचं कुत्र बघितलं का, आमचा डॉगी बघितला का. 2 दिवस रडता 4 महिन्याच्या मांजरासाठी. आणि तुमच्या बापानं तर तुम्हाला 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं वाढवलंय की ग, तळ हाताच्या फोडासारखं तुझ्या बापानं तुला जपलंय की ग पोरी. हे ऐक ग, तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं सांगतो मी तर थांबतो बघ 2च मिनिटामध्ये. हे पोरी, तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते? आणि पोरानं या बापाच्या पाठीशी का राहायचंय, का आत्महत्या करायची नाही, का व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकायचं नाही, त्या बापाच्या पाठीशी का राहायचं? याचं ज्वलंत उदाहरण इकडे बघ पोरा, पुस्तकाच्या पानावर तुला वाचायला मिळणार नाही बघ. हे पोरी, हे तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते ज्या वेळेला पोरी तुझं लग्न ठरतं बघ पोरी. हे ज्या वेळेला तुझं लग्न ठरतं, सगळ्या घरामध्ये आनंद असतो. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं मिळालं, चांगलं खानदान मिळालं, आनंदाला उधाण आलेलं असतं पोरी. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप एकटा हंबरडा फोडून रडत असतो, कारण बापाला कळून चुकतं 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं लेकरू काही दिवसात करून उडून जाणार. रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा रडत असतो. तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तर तुझ्या आईला वरडतंय बघते. रडायचं नाही का, रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. रोज आता आपल्याला पोरगीचा चेहरा बघायला मिळणार नाही बघ. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला आनंदात ठेवायची आणि तिला आनंदातच पाठवायची बघ. तुझ्या आईला ते गरीब वरडतंय बघ. पण जर तुझ्या बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो पोरी. हे आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडतो पोरी.
आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडतो आणि जेव्हा बाहेर येतो तेव्हा तुझी आई म्हणते अहो डोळं का लाल झालं, तेव्हा तुझ्या आईला ते बिचार म्हणतोय अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला पोरी, साबण नाही गेला. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडलाय बघ पोरी, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडलाय. हे लग्न पत्रिका छापून आली ते आनंदानं वाटायला जातंय. माझ्या पोरगीचं लग्न आहे यार, सहकुटुंब या, सहपरिवार या, दिवसभर पाहुण्या रावळ्यांना सगळ्यांना लग्न पत्रिका वाटतंय आणि रात्री येत असताना अंधारात एकटंच उभं राहतंय बघ आणि हंबरडा फोडून एकटंच रडत असतंय. कारण लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते. हे लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते. या तारखेला या येळेला, हे या तारखेला या येळेला तुझं पाखरू भर्र करून उडून जाणार. हे पोरीनो फक्त 5 मिनिटामध्ये तुझ्या काळजात बाप पेरतो आणि मी इथं थांबतो बघ पोरी. इकडे बघ पोरी, 12:30चं तांदूळ असतं बघ, हे 12:30चं तांदूळ असतं. हे नटून थटून नवऱ्याबरोबर तू लग्नाच्या बहुल्यावरती उभे असतेस बघ, आनंदाला उधाण आलेलं असतं, वाजंत्री वाजवत असतात, मंगलाष्टका संपलेले असतात. हे प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बहुल्यावरती येत असतो. तो आशीर्वाद घेत असते, नवऱ्याच्या ओळखी प्रत्येकाला करून देत असते, भेटवस्तू घेत असते आणि पोरी त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात आणि तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत असतो. जेव्हा पोट भरून जेव्हा. हे पोरानो ताटात काही ठेवू नका, 2-2 लाडू घरला घेऊन पळा. हे जेवणवाल्या कितीही ज्यादा ताटं झाली तरी चालतील, कितीही ज्यादा ताटं झाले तरी चालतील, प्रत्येक जण जेवण करूनच गेला पाहिजे. जेव्हा तुझा बाप हसत हसत सगळ्यांना जेव घालत असतो. बघता 3 वाजतात पोरी. हे सगळा मंडप मोकळा होतो, सगळ्या हे जेवणाच्या पंक्ती संपतात पोरी. पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात आणि नवऱ्याचा हात धरून ऐकाता हे नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी जशी लग्नाच्या बौल्यावरून तू खाली येतेस पोरी, तुझ्यासाठी पहिला हंबरडा त्या लग्न मंडपात तुझी आई फोडते पोरी. पहिला हंबरडा तुझी आई फोडते, पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि हंबरडा फोडत तुला तुझी आई म्हणते पोरी, हे पोरी 20 वर्ष तुझ्या बापाला आली मी तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं आणि आता आम्ही इथं परक्यासारखं उभं राहायचं ना आमच्या समोरून निघून चाललीस की ग पोरी, आमच्या समोरून निघून चाललीस की ग. हे पोरी आज घरी कसं जाऊ पोरी, हे घरच्या भिंती मला खायला उठतील की ग. हे मम्मी करत माझ्या मागं लागणार माझं लेकरं माझं पाखरं आज मला त्या घरात दिसायचं नाही की ग. तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझा भाऊ रडत असतो, तुझी आजी रडत असते, लग्न मंडपात उरले सोडलेले सगळे रडत असतात. पण पोरी त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत फिरत असतो, पळत इथं येतो बघ, सगळ्यांना रडतो. का रडताय, कोणी रडायचं नाही, चला कोणी रडायचं नाही, का रडताय, कोणी रडायचं नाही. माझ्या पोरगीचा हा विषय, तिला हसत पाठवा. हे पोरी तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हाला घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो आणि हसत तुझा बाप तुला म्हणतो पोरी जा चल जा, रडायचं नाही, चल जा चल जा. तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे, लहानपणापासून मला बंधनात ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. चूक झाली, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला, पण तो फक्त तुला दिसला नाही पोरी. आजपर्यंत तुला फक्त अर्धाच सिनेमा दाखवला गेला, अर्धा सिनेमा आयुष्यभर तू कधी बघितलाच नाही. तेवढा सिनेमा बाबासाहेबांच्या समोर दाखवतो आणि मी तर तुला थांबतो बघ पोरी. इकडे बघ, ज्या क्षणाला तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो बघ, तुझा बाप परत येतो, लग्न मंडप वाल्याला बोलवतो, इकडे ये रे बाबा, इकडे ये रे बाबा, तुझं किती पैसे राहिले आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा, कर्जबाजारी झालं, आजच पैसे घेऊन जा. हे जेवणवाल्या, जेवण काय छान बनवलं होतंस, जेवण काय छान बनवलं होतंस, बोट चाटत लोक गेली की र, जेवण काय छान बनवलं होतंस. हे बस्तवाल्या, तुझे कपडे अंगावर चढवून माझं लेकरू काय छान दिसत होतं बाबा, गेलं रे बाबा, गेलं बाबा. हे वाजंत्री ठरल्याप्रमाणे हे तुमचं पैसे आणि 1000 रुपये तुम्हाला ज्यादा देतोय बाबा. हे पोरं, हे वाजंत्री वाल्यानं काय वाजवत होता रे, दिवसभर लय चांगलं वाजवत होता. हे पोरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. आणि पुरी संध्याकाळी 9 वाजता पळत घरी जातो. संध्या
संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो आठवण आणि उशी बोली करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाबा. तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला किती रडताय तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. तुझी जुनी ओढणी कपाटातून काढतो. त्या जुन्या ओढणीचं मुख घेतो. ती जुनी ओढणी आपल्या उशाला घेऊन झोपतो आणि आश्रण रात्रभर जो ओली चिंब करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर चांबाराकडे जाऊन टाकतो. पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळेपर्यंत जो नवीन चप्पल घेऊन येतो आणि तुझ्या पायामध्ये जो घालतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. पुरी 100 किलोचा पोत या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी साला जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला बाप आहे पुरी. दिवसभर शेतात राब राब राबतो आणि रात्री कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून उभा राहतो आणि 10-20 रुपये साठवून तो तुझ्या शिक्षणासाठी जो पहाटे पहाटे घरी घेऊन येतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. स्वतः उन्हामध्ये तापतो पण तुम्हाला सावलीत बसवतो. पावसामध्ये भिजतो पण आपल्या डोक्यावरची छत्री तुमच्या डोक्यावर धरतो. तर थंडीमध्ये कुडकुडतो पण आपल्या अंगावरची चादर काढून शेजारी झोपलेल्या लेकरांच्या अंगावर जो टाकतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. मग आजच प्रश्न बघ बाबासाहेबांच्या मुखातून छत्रपतींच्या मुखातून या माझ्या सगळ्या महामानवांच्या मुखातून पुरी तुला स्वातंत्र्य दिलंय बघ. बुद्धांनी तुला स्वातंत्र्य दिलं. कबीरांनी तुला स्वातंत्र्य दिलं. विश्वज्योती त्यांनी तुला स्वातंत्र्य दिलं. माझ्या बाबासाहेबांनी तर घटनेमध्ये तुला अधिकार दिला. मग पुरे लक्षात घे तुझ्या स्वातंत्र्यावरती मी धारा घालत नाही बघ. पण लक्षात घे अशा सोन्यासारख्या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकणार आहे का पोरीनं? इकडे बघा पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो बघ. आजचा सत्य आणि वास्तव तुमच्या काळजावरती पेरतोय रे. इकडे बघ ही बाबासाहेबांची माती छत्रपतींची माती हे माझ्या बुद्धांची माती आणि इथं काय होत आहे बघ. तुझा बाप असा उभा आहे बघ पोलीस स्टेशनला आणि जिथं तुझा बाप उभा असतो तिथली सगळी अश्रून जमीन तुझ्या बापाला भिजवलेली असते बघ. तुझ्या बापाच्या पाठीमागे 2 फुटावर तुझी आई उभी असते बघ आणि दोघांनी सगळी अश्रून जमीन भिजवलेली असते आणि त्या पोलिसांना तुझा बाप ओरडून सांगत असतो साहेब काय वाटेल ते करा साहेब. साहेब काय वाटेल ते करा माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. साहेब साहेब काय वाटेल ते करा माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली. 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगी घरी झाली नाही साहेब. साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब पोटामध्ये नाही साहेब. 2 दिवसामध्ये तिची आई मरल साहेब. अर्धवट ठेचलेल्या सापासारखी तुझी आई आणि तुझा बाप घरामध्ये तडफडत असतो. पोरीनो या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा मावा खाणारा तो गांजाडा तुझ्या शाळा कॉलेजच्या बाहेर गाडी घेऊन काय फिरतो आणि पोरी 20 वर्ष तुझ्या आई बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. त्या आई बापाच्या तोंडावर थुंकड तुम्ही निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग? पोरी कुठल्या प्रेमाच्या विरोधात नाही बघ. शाहू फुले आंबेडकर चळवळीमध्ये काम करतो बघ. कुठल्या आंतरजातीय विवाहाच्या विरोधात नाही. या घरामध्ये 4 आंतरजातीय विवाह करून दिलेत बघ. आपण 4 आंतरजातीय विवाह 4 आंतरजातीय विवाह करून दिलेत. पण पोरी जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं ते प्रेम असू शकतं का? जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकतं ते प्रेम असू शकतं का? पोरी तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्ष गांजा पिणारा तो हरामखोर त्याच्यावर तुला प्रेम होतच कसं? इकडे बघा पोरी हे शिकण्याचं वय आहे बघ. या वयामध्ये शिकून फक्त तू स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या आई बापामध्ये आहे पोरी. राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या आई बापामध्ये आहे. पण पोरीनं शिकण्याच्या वयामध्ये कोणतर हरामखोर कुत्रा येतो तुला एखादा मोबाईल काय घेऊन देतो. तुला एखादं चॉकलेट काय देतो आणि पोरी आई बापाच्या आणि शिक्षकांच्या डोळ्यामध्ये डोळे झोकून तुम्ही निघून जाता. पोलीस स्टेशनला येऊन उभा राहता. पोलिसांचा फोन जातो तुझ्या आई बापाला यावं या पोरगी आले काहीतरी समजावून सांगूया. त्यावेळेला पोलिसांना सांगतेस तिथं तुझा आई आणि बाप म्हणतो ये दीदी चल की ग घरला. आमचं काय चुकलं असलं तर आम्हाला माफ कर पण घरला चल ग दीदी घरला चल. तेव्हा पोलिसांना सांगतेस या माणसांना मी ओळखत नाही म्हणून. अरे लहानपणी तुझ्या बापाला कोणी भज्याचा तुकडा दिला तर बिचार घरापर्यंत घेऊन येत होतं. अगोदर तुझ्या मुखामध्ये घालत होतं आणि मग बिचार
पाहत होतं त्या बापाला तू ओळखत नाही आणि वर पोलिसांना सांगतो याच्यापासून आम्हाला धोका आहे म्हणून ह्याच्यावरच केस दाखल करून निघून जाते. अगं ठेच लागून पडत होतीस तर सगळं गाव डोक्यावर घेत होतं की ते तुझ्या आईला किती ओरडत होतं माझ्या लेकीला लागलं माझ्या लेकीचं रक्त आणि साला तो बाप तुझ्या जीवावर उठला आणि हरामखोर कुत्रा कोण आला आणि तो तुझा झाला. ए पोरीनो लक्षात घ्या हे तुमचं शिकण्याचं वय आहे पोरीनो. या वयामध्ये शिकून तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहीलच पाहिजे पोरीनो. तुम्ही रणचंडिका आहात, तुम्ही आदिशक्ती आहात, तुम्ही जिजाऊ आहात, तुम्ही माझी रमाई आहात, तुम्ही माझी अहिल्याई आहात. आणि पोरीनो हे काय चाललंय का पोरीनो? हे तुम्हाला विकलं जात आहे. जा पोलीस स्टेशनला आणि गायब झालेल्या पोरींचे फक्त लिस्ट काढा पोरीनो. कुठं आहेत त्या पोरी, कुठं आहेत त्या पोरी? अगं जरा विचार करा ग, विचार करा. हे पोरीनो जरा विचार करा. अगं राजकुमार आणण्याची ताकद आहे की का तुझ्या आई बापामध्ये? शिक की ग तो मेहनत कर की काय? हे व्यसनाच्या वेठामध्ये तुम्ही अडकायला लागला, तुम्ही शंड झाला, तुम्ही नामर्द झाला. आणि छत्रपतींची माती, हे बाबा शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणाऱ्या माझ्या राजाची माती आहे. आणि आमच्याच पोरींच्यावर तुम्ही तुटून पडू लागला, आमच्याच पोरींचे तुम्ही तुकडे तुकडे करू लागला. हे शंड नालायक हरामखोरानं व्यसनाच्या वेळख्यामध्ये तुम्ही अडकू लागला, तुम्ही ड्रग्स पिऊ लागला, तुम्ही गांजा पिऊ लागला. चला हे काय चाललंय रे? हे बुद्धांची माती आहे बघ, ही छत्रपतींची माती आहे बघ. प्रखर बोलायला कधीच भिणार नाही बघ. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हे माझ्या तुकोबाराया सांगतात. आणि म्हणून सांगतोय आज आव्हान आहे, या राष्ट्रातले एक ही पोर आपल्या आई बापाला सोडून खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये कधीच अडकणार नाही. कुठलाच पोरगा व्यसन करणार नाही, कुठलाच पोरगा आत्महत्या करणार नाही. हे पोरानं अजिबात करायचं नाही. व्यसन करायचं तर माझ्या संभाजीराजांच्या बलिदानासारखं व्यसन करायचं. 400 वर्ष उलटून गेली साला बलिदानाचं व्यसन. आज हे लक्षात घे, आमची नशा उतरत नाही. हे व्यसन करायचं तर माझ्या 23 वर्षाच्या भगतसिंगासारखं करायचं. आणि हसत हसत इंग्रजांना सांगता माझ्या चेहऱ्यावर काळ कापड झाकू नका, कारण एक क्रांतिकारक या देशासाठी हसत कसा मारतो हे मला इंग्रजांना दाखवून द्यायचं आहे. साला नशा करायची तर माझ्या बाबासाहेबांच्या लेखणीसारखी नशा करायची रे पोरानं. तुटून पडायचं आज. आणि म्हणून सांगतोय आज घरी जायचं, आई बापाला मिठी मारायची. आणि पोरी तुला इथंच तुझा बाप दाखवतो बघ. नक्कीच एखादा बाप इथं आलाच असेल बघ. रोज त्या बापाला तुम्ही घरामध्ये बघता, पण आज जरा माझ्या नजरेतून तुला बाप दाखवतो बघ. दाखवणं गरजेचं आहे बघ पोरी, दाखवणं गरजेचं आहे. कळतंय मला सकाळपासून इथं बसलेस बघ, सकाळपासून इथं बसलाय, पण आज 1-2-3 बाप तुम्हाला दाखवतो, माझ्या नजरेतून दाखवतो. या माझ्या मोठ्या बापासमोर तुला तुझा बाप दाखवतो बघ पोरी. या बापाला रोज घरामध्ये बघता, लगेच हात वर करायचा आहे. आपल्या लेकी बरोबर कुठला बाप आला का जरा हात वर करा, 2-4 बाप बिंदास हात वर करा. आज नाही तर परत कधीच नाही. जरा जागेवरती उभा राहा. सगळ्या बापाने जरा जागेवरती उभा राहा. ज्याने ज्याने हात वरती केला त्या बापाने जरा जागेवरती उभं राहायचं आहे. आणि प्लीज कृपा करून जरा इथं यायचं, माझ्या जवळ यायचंय. या जरा लवकर इकडे या. ए पोरीना हे बघ, हा तुझा बाप आहे बघ पोरी. ज्या बापाविषयी अखंड राष्ट्रभर मी आज फिरत आहे बघ, ज्या बापाविषयी खसा तोडून मगापासून 1.5 तास मी बोलत आहे बघ, हा बाप आहे बघ, हा बाप आहे. जरा सगळ्यांनी इथं उभं राहायचंय. पोरी आज जरा तुला माझ्या नजरेतून तुझा बाप दाखवून देणार आहे. रोज या बापाला घरामध्ये बघतेस बघ पोरी, पण आज जरा माझ्या नजरेतून हा बाप बघायचा आहे पोरीनं. हे बावरेनं, जे बाप तुमच्यासाठी नागडा राहिला, जो बाप तुमच्यासाठी उघडा राहिला, ज्या बापावर तुम्ही केस करू लागला, ज्या बापाला तुम्ही लाचार करू लागला, कोणाला ज्या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला, या बापाला रोज घरामध्ये बघता. आज जरा माझ्या नजरेतून हा बाप बघायचा आहे बघ. आज जरा माझ्या नजरेतून हा बाप बघायचा आहे. कोणाकोणाचे पप्पा आहेत रे? माझ्या समोर आलेले पप्पा कोणाकोणाचे आहेत? हात वर करायचा आहे, जागेवर उभं राहायचं आणि इथं यायचंय. चालेल ये माझ्या समोर. चला कोणाकोणाचे पप्पा आहेत, कोणाकोणाचे पप्पा आहेत त्यांनी हात वर करायचा आणि इथं माझ्या समोर यायचं. ये लवकर इकडे येते, चाल इथे. चला सगळ्यांनी लवकर माझ्या समोर यायचं आहे. चाल लवकर. कोणाकोणाचे पप्पा आहेत इथं उभं राहायचं आहे, इथं उभं राहायचं आहे माझ्या समोर. चाल. आणि आता सगळ्यांनी ऐकायचं रे, सगळ्यांनी ऐकायचं. हा ए पोरीनं, आणि सगळ्यांनी ऐकायचं. चाल लवकर ये. कोणाकोणाचे पप्पा आहेत माझ्या समोर यायचं आहे. ऐक आता. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. ऐका रे रे, चाल दे इकडं. चाल. ऐका रे, मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक आहे पोरीनं. माझ्या नजरेमध्ये नजर घालायची. काय संमोहन करायला आलो नाही, काय हिप्नोटाईज करायला आलो नाही. हजारो कुत्रे माझ्यावर तुटून पडतात, माझ्यावर हल्ले करतात. भेटवाट नाही बघ मला त्याची. कुठला धर्म शिकवायला आलो नाही, कुठली जात सांगायला आलो नाही, कुठलं मत मागायला आलो नाही बघ पोरी. तुला फक्त तुझा बाप दाखवून द्यायला आलोय. भीत नसतो बघ आपण. ज्याच्या पाठीमागे छत्रपती बाबासाहेबांचे विचार आहेत तो कोणाला भीत नसतो. कुठल्या अंडो पांडोला किती हल्ला करा, किती माझ्या विरोधात बोल. आज बाबासाहेबांच्या समोर अमरावतीतून तुला सांगतोय बघ. ऐक पोरी, मेल्यानंतर बापाला जाळतात. चूक आहे. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण
पण जर पोरीनं तुमच्यामुळे तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर रोज बापाची चिता घरात जळत असते, रोज आईची चिता घरात जळत असते आणि त्या चितेला आपण अग्नी देत असतो. आणि हात जोडून सांगतोय, नाही जिवंतपणीचं मरण लई वाईट असते पोरीनं, लई वाईट असते. इकडे बघ, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसती, छत्रपती नसते, तू नसतीस, बुद्ध नसते, कोणीच नसतं. ही माऊलीचा प्रेमाचा मायेचा संस्काराचा वटवृक्ष आमच्या आयुष्यामध्ये आहे म्हणून आम्ही आहोत. आम्ही आईकडे पळत जातो, आमची वेदना आईला सांगतो, आई ढळाढळा रडते. आणि आजपर्यंत आम्हाला असंच वाटलं की माझी आईच माझ्यासाठी रडली. पण हात जोडून आज बाबासाहेबांच्या समोर सांगतो, पोरीनं आई इतकंच, आईच्या खांद्याला खांदा लाव, आईपेक्षा जास्त रात्रीच्या अंधारात जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आणि शेताच्या बांधावर डोळ्यातला अश्रू कोणाला न दाखवता लेकरानं तुमच्यासाठी जर सगळ्यात जास्त कोण रडलं असेल तर त्या देव माणसाचं नाव पोरीनो बाप आहे. आणि हा बाप आज तुमच्या समोर उभा आहे. पोरीनो आज एक काम करायचं बघ, सगळी जळमट तोडून टाकायची. आज नाही तर परत कधीच नाही पोरीनो, आज नाही तर परत कधीच नाही. सगळी जळमट तोडून टाकायची, कशाचाही विचार करायचा नाही आणि पळत पळत जायचं बघ पोरी. आणि आपल्या बापाला घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मारायची, एवढ्या घट्ट मारायची. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत सोडायची नाही पोरी. बापाच्या डोळ्यातलं पाणी तुझ्या गालावर पडलं पाहिजे आणि बापांवरून रडलं पाहिजे पोरी. एवढ्या घट्ट मिठी मारायची. आज नाही तर परत कधीच नाही पोरी. तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे, जा पळत आणि तुझ्या समोर उभे असलेल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. चल जा, एक घट्ट मिठी मार पोरी. हा तुझा बाप आहे बघ पोरी, ए पोरी हा तुझा बाप आहे बघ. तुझ्यासाठी रात्रंदिवस तुझ्यासाठी शिजणारा हा तुझा बाप आहे पोरीनं. ए पोरीनं, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरीनं? या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? ए पोरी, या बापाला तू लाचार करणार आहेस का पोरी? या बापाला तू पोलीस स्टेशनला उभं करणार आहेस का पोरी? ए पोरी, या बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार आहेस का पोरी? कुठला तर हरामखोर कुत्रा येईल का? हे कुठला तर हरामखोर कुत्रा येईल साला आणि तुला फसवून निघून घेऊन जाईल. तुझ्या बापानं जगायचं कसं पोरी मला सांग पोरी? तुझ्या बापानं जगायचं कसं ग? हे पोरी, हे पोरी, हा तुझा बाप आहे. मग मला या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? 1.5 वर्षाची होतीस तेव्हा याच बापाला कडकडून मिठी मारत होतीस. मग आता काय झालं ग पोरी? हे पोरी काय झालं? हे पोरीला चला आपलं डोकं आपल्या बापाच्या पायावर टेकवा. चला आज इथंच चल आपल्या बापाच्या पायावर टेकाव ग डोकं, टेकाव पोरी. झोप ग पोरी, झोप. हे हा तुझा देव आहे बघ पोरी, हा तुझा विठ्ठल आहे. हे जसा माझ्या बाबासाहेबांनी माणुसकीचा विठ्ठल तयार केला होता, हा तुझा विठ्ठल आहे बघ पोरी, हा तुझा खरा देव आहे. हे पोरीनं जीव गेला तरी झालं पोरीनं, आई बापाच्या तोंडावर थांबू नका. अगं तो शिकवण फक्त मोठी हो, तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद या वाघामध्ये आहे ग पोरी. या वाघामध्ये झाल्या असतील चुका पोरीनं, होऊन जाऊ देत पोरीनं. पण आपल्या सगळ्या चुका आपल्या पोटात घेऊन आपल्याला आधार देणारा माफ करणारा एकच देव माणूस या विश्वामध्ये. ज्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरीनं, ज्या देव माणसाचं, ज्या देवीचं नाव आहे, या आईला कधी विसरू नका. बाबासाहेबांची ही इच्छा आहे. कुठल्या प्रेमाच्या विरोधात नाही ग, कुठल्या धर्माच्या विरोधात नाही बघ. मी कुठला धर्म सांगायला आलो नाही पोरी आणि हे आंतरजातीय ह्याच्याही विरोधात नाही. पण काय बा पोरीनं, या बापा आत्महत्या करायला लागला, आई तुझी आत्महत्या करायला लागली. बस तुम्ही वाघिणी आहात पोरीनं, तुम्ही वाघिणी आहात. या डोळ्यातल्या आशीर्वादाला, आपल्या परिवर्तनाला तुम्ही नक्की न्याय देणार पोरीनं. त्याचसाठी मी आलो होतो बघ, त्याचसाठी मी आलो होतो. इकडे लेकरा गेली 6 महिने तारीख घेत. 100 लोक असू देत, 200 असू देत, त्यातली एक लेख माझी घडली तर ती एक लेख जिजाऊ असू शकते, ती एक लेख रमाई असू शकते. तर मला यावं लागेल. एक पोरगा घडलं तर बाबासाहेबांच्या विचारांचं एक लेकरू असेल. तिथं माझे कोटराळे सर आहे, तिथं माझा हा माझा तुझे हा शिवाजी, माझा शिवाजी. संघर्ष याच मातीतून सुरू केला होता, संघर्ष याच मातीतून सुरू केला होता. आज संघर्ष अखंड देशभर आम्हाला पोहोचवायचा आहे पोरीनं. तुमची गरज आहे लेकरानं, या राष्ट्राला तुमची गरज आहे, बाबासाहेबांच्या विचाराला तुमची गरज आहे. छत्रपतींचे बावडे आपण आहोत, भीम सैनिक आपण आहोत. आज शपथ, एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही, एक ही पोरगा व्यसन करणार नाही, एक ही पोरगा आत्महत्या करणार नाही. हीच खरी वंदना असेल आज आमची. यस,
समाजामध्ये अशी लेकरं आहेत आणि जोपर्यंत या लेकरांचे सहकारी याच्या पाठीशी उभे आहेत तोपर्यंत या राष्ट्राकडे तिरक्या नजरेनं बघण्याचं कोणाचं धाडस होणार नाही. पोरांनो तुका अंतरंगापासून पेटा तुका म्हणे हो या मनाशी संवाद, तो संवाद आपण करूया, लक्षात घ्या आणि आनंदाने जगूया. चला बसा सर, 1 मिनिटासाठी कोणी उठायचं नाही. सब मंगल है, सब आनंद है, तेरा मंगल हो मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवी येणे भाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रतिवाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयुर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोय सौव साहुणम, ऐसो पंच नमकारो सौव पावप्पण सणो. मंगलानम च सव्येसिन परम महावै मंगलम. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पुराणो हे माझं राष्ट्र आहे, लक्षात घ्या. या राष्ट्राची तुम्ही संपत्ती आहात. राष्ट्राला जपा, आई बापाला जपा आणि लक्षात घ्या मुखातून जर काही माझ्या चुकीचा शब्द गेला असेल तर लेकरांना मला माफ करा आणि सात दुआ में याद रखना आणि त्या ब्रह्मांडाकडे माझ्यासाठी एवढाच आशीर्वाद मागा. आमच्या या महाराष्ट्राचा एक पोट अखंड माणूस अखंड देशभर विश्वभर माणूस की पेरण्याचा प्रयत्न करताय. त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे, असाच राहणार आहे. त्याची नजर अशी तीक्ष्ण राहणार आहे. त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव आणि अवयव असाच निरोगी राहणार आहे. एवढं ब्रह्मांडाकडे माझ्यासाठी मागा आणि मातानं या वसंत हंकारेच्या नावाच्या या व्यक्तीच्या झोळीमध्ये टाका. कारण एका आईचा, एका लेकीचा, एका बापाचा आशीर्वाद एका लेकराला नक्की लागत असतो. एवढं बोलतो आणि मी तो थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत.